नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नित्य आता फोनमध्ये बघत असते. तेवढ्यातच सावरी येते आणि म्हणते की नित्या बहिणी, आम्ही आतमध्ये येऊ शकतो का? तेव्हा ती म्हणते की सावरी, अगं विचारतेस काय, ये ना. तेव्हा ती म्हणते की नाही, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी वेगळं सुरू असतं ना, म्हणूनच मी विचारपूस करूनच आले. तेव्हा ती म्हणते की अगं ये आतमध्ये, अधिराज नाही आहे इथे आता. तेवढ्यात ती म्हणते की म्हणजे दाद्या असताना आम्ही आतमध्ये विचारून यायचं का? तेव्हा असं म्हटल्यावर नित्य हसायला लागते आणि म्हणते की काय गं सावरी, तू पण बोल ना, काय झालं? तेव्हा ती म्हणते की अगं लवकर लवकर तयारी कर, आपल्याला जायचं आहे. तेव्हा नित्य म्हणते की काय, कुठे जातोय आपण? ती खुश होते. सावरी म्हणते की अगं बहिणी, आपल्याला राजावाडीच्या देवीच्या दर्शनासाठी जायचं आहे, आईडीने सांगितलं आहे तसं. ते म्हटल्यावर नित्य खूपच खुश होते. ती म्हणते की काय, खरंच जायचं आहे का आपल्याला? तेव्हा ती म्हणते की हो, आपण सगळेजण जाणार आहोत, तू पण लवकर लवकर तयारी कर. तेव्हा नित्या म्हणते की बरं झालं, आपल्याला बऱ्याच दिवसांपासून जायचं होतं, आपण आता जाऊया. सावरी निघून जाते आणि नित्या म्हणते की लग्नानंतर पहिल्यांदा आम्ही जोडीने देवदर्शनासाठी जाणार आहोत, बरं होईल, देवीचा आशीर्वाद घेतो, असं म्हणून ती खुश असते. तात्या जात असतात. तेवढ्यात पाहुणे धावत धावत येते आणि म्हणते की तात्या, हा गा तुमचा फोन तिथेच राहिला होता म्हणून द्यायला आले. तेव्हा तात्या म्हणतात की बरं, अगं तू इथे तिथे का फिरत राहिली, जा की, आपल्याला जायचं आहे ना, तयारी करून घे. तेव्हा ती म्हणते की नको तात्या, मी येत नाही. तेव्हा तात्या म्हणतात की अगं पोरी, असं का करतेस तू? तेव्हा ती म्हणते की नाही तात्या, तुम्ही दोघे या जाऊन, तुम्ही सगळे. आम्ही नाही, म्हणजे मी नाही येत. तेव्हा आता लगेच विमल येते आणि म्हणते की अहो, तुम्ही अजून इथे काय बसलायत, जा की आपल्या गाडीचं काय ते बघा. तेव्हा मग लगेच तात्या म्हणतात की अगं बघ की, ही पाहुणे काय म्हणते, ही आपल्यासोबत येणार नाही म्हणते दर्शनासाठी. तेव्हा आता विमल विचारते की का गं पाहुणे, काय झालं, तू काय येत नाही दर्शनासाठी? तेव्हा ती म्हणते की नको नको, तुम्ही तुमचे घरातले सगळेजण जाऊन या. तेव्हा ती म्हणते की अगं असं का बोलतेस, तू पण तर आमच्या घरातलीच आहेस की, असं का बोलते? तेव्हा मग पाहुणी म्हणते की नाही आई, काय ना, माझं लहानपणापासून एकच स्वप्न होतं. लहानपणापासून मी राजवर लय प्रेम केलं आणि त्याच्यासोबतच माझं लग्न व्हावं अशी माझी इच्छा होती. पण नाही, ते स्वप्न माझं पूर्ण होऊ शकलं नाही. आणि हे जे सगळं झालं आहे ते ठीकच आहे, पण शेवटी माझ्या मनाची समजूत मी कशी काढू? माझ्या मनाला थोडे दिवस जातीलच ना समजवायला, थोडा वेळ जाईलच. म्हणूनच मला तिथे येता येणार नाही, कारण मी जर तिथे आले आणि त्या दोघांना असं एकत्र बघितलं तर मला आणखीन त्रास होईल आणि त्या त्रासामुळे मला उगीचच काहीतरी वाटणार आणि मग तुमच्या सगळ्यांचा मूड खराब होणार. त्यापेक्षा तुम्ही सगळे जाऊन या. तेव्हा मग आता विमलला ती बोलण्याचं खूपच वाईट वाटत असतं आणि तात्या म्हणतात की अगं असं करू का नको? तेव्हा विमल म्हणते की नको, राहू दे, तिला मनात नसेल तर नको येऊ दे, तिला तिला आणखी त्रास व्हायला नको. आणि मग आता विमल म्हणते की खरं तर पाहुणे, मला तू माफ कर, मी तुझी गुन्हेगार आहे या सगळ्यात, कारण मी तुला वचन दिलं होतं ते मी माझं वचन पाळू शकले नाही. आणि तात्या म्हणतात की हो पोरी, आम्हाला खरंच माफ कर, पण या सगळ्यामध्ये तू खरंच कसलाही राग ठेवू नकोस मनात. तेव्हा मग ती म्हणते की नाही, मला कोणाच्या पण बद्दल मनात राग नाही, फक्त एवढंच आहे की मला असं एकत्र त्याला कोणाच्या बरोबर बघताना खूप त्रास होईल, म्हणूनच तुम्ही जाऊन या. मग आता विमल ही पाहुणीच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणते की बाळा, खरंच जमलं तर आम्हाला नक्की माफ कर. आणि ती म्हणते की बरं ऐकलंस का, तू थांबतेस ना इथे, आम्हाला दर्शनावरून यायला वेळ होईल, त्याच्यामुळे बाळा पाहुणे तू जेवून घे हा, असं ती तिला सांगते. त्यावेळेला पाहुणी गप्प असते, ती कोणाला काहीच बोलत नाही आणि तिथून ती निघून जाते. आणि ती असं वागल्यामुळे तात्या आणि विमल दोघांनाही खूप वाईट वाटतं. तात्याही तिकडून निघून जातात आणि विमल मात्र तिथेच विचार करत उभी असते. तर इथे रेस्ट हाऊसमध्ये राजमाला शालिनी विचारत असते की काय गं, आपण काल तिला इतकी भीती घातली की तुझ्या जीवाला धोका आहे, पण तरी शालिनी का आली नाही? म्हणजे राजमा, तुझ्या अंगावर संकट आलंय तरीही ती इथे येण्याचा विचार का करत नव्हती? नेमकं काय झालं असेल? तू तिला काही बोलली होतीस का? तेव्हा मग आता राजमा म्हणते की काय कुठे बोलले, मी तर तुमच्या समोरच होते ना मालकीनबाई. अहो, ती पक्की शानी आहे. बघितलं, याच्यावरूनच आपण समजून जायचं की माझं काही झालं तरी तिला कुठे फरक पडतोय. ती माझी थोडीच मैत्रीण आहे जे तिला काही माझा फरक पडेल. पण तुमचं मात्र ना वेगळंच असतं. प्रत्येक वेळेला ना तुमचं पालथ्या गड्यावर पाणीच असतं. प्रत्येक वेळेला तुम्ही चुकीचा विचार करता आणि नेमकी माझ्यावरच संशय घेता. हाय का तुमचं परत? तेव्हा मग शालिनी म्हणते की अगं हे बघ, माझा जर आत्तापर्यंत तुझ्यावर संशय असता तर तुला सोलून काढलं असतं, पण मी तसं केलं आहे का? नाही केलं, कारण मला माहिती आहे
की काही झालं तरीही नित्या ही तुझ्याबरोबर बरोबर नाही आहे, म्हणूनच तर आपण एकत्र आलो ना. राजमा म्हणते, मग प्रत्येक वेळेला तुम्ही असा संशय नका घेत जाऊ. बरं, मी काय सांगते, आपण नित्याला इतकं नाटक करून इकडे बोलवलं, ती काही आली नाही. याचा अर्थ तिला समजलं असणार की आपलं काहीतरी प्लॅनिंग आहे, म्हणून ती मुद्दाम इथे आली नसणार, मी तुम्हाला सांगते. आणि आणखी एक गोष्ट, ती म्हणजे तुम्ही ना आता नित्याच्या मागं लागणं सोडून द्या. कसं आहे ना, काही झालं तरीही या सगळ्यामध्ये नेहमी नित्या जिंकते आणि मात्र तुम्ही तोंडावर पडत असता. म्हणूनच मला असं वाटतंय की प्रत्येक वेळेला आता नित्याच्या मागे लागणं आपण सोडून दिलं पाहिजे. आणि तुम्ही तुम्ही पण आता नित्याच्या वेगाने काहीतरी डावपेच खेळायचे बंद करून टाका. कारण काही झालं तरीही शेवटी तिचाच विजय होतो, नाहीतर तिच्याच बाजूने काहीतरी चांगलं घडतं. म्हणूनच आपण तिच्याबद्दल आता काही वाईट साईट विचार करणं सोडूनच देऊया ना, असं सावरी तिला बोलत असते. त्याच वेळेला सावरीच्या त्या बोलण्याचा शालिनीला खूपच राग आलेला असतो. त्यानंतर पाहायला मिळतं की सगळेजण तयार झालेले असतात. अधिराज हा अगदी व्यवस्थित तयार होऊन असतो आणि तितक्यात विमल येते आणि ती सगळ्या ओटीची पिशवी वगैरे घेऊन येते. आणि अधिराजला म्हणते की काय रे राजा, तू तयार झालास, तुझी बायको कुठं आहे, ती अजून तयार झाली नाही का? तेव्हा मग पाहुणी येते आणि म्हणते की अरे राजा, कुठे चालला तू? तिला बोलवायला कशाला चालला? अरे ती तयार होत असेल, काय आहे ना, नवी नवरी आहे ती, लग्नानंतर पहिल्यांदा ती चालली आहे ना देवदर्शनाला, तर तिला तिच्या मनाप्रमाणे सजू दे की. अरे प्रौढीच्या पण इच्छा असतात, मुलींनाही वाटतं की छान सजावं आणि नवीन लग्न झालंय तर अजूनच वाटेल. तर विमल म्हणते की होय होय, पाहुणीचं अगदी बरोबर आहे. नित्या मॅडमला जे काय नटायचं सजायचं असेल ते त्यांना सजू दे. तेवढ्यातच आता अधिराज म्हणतो की होय होय चालतंय, मग मी तिच्यासाठी थांबतो. तितक्यातच मग सावरी म्हणते की दाद्या, अरे तू असं कशाला बोलतोयस, वहिनीला तयारी करू दे ना. आणि मग आता आयडी, तू पण तर असंच केलं असशील ना तात्यांना. असं म्हटल्यावर अधिराज म्हणतो की काय चाललंय तुझं, आणि तो तिच्या डोक्यात टपली मारतो. तितक्यातच आता सोमा येतो आणि सोमा म्हणते की मॅडम साहेब, तुम्ही जे काही सगळं बोललात ना त्याप्रमाणे केलेलं आहे. त्यावेळेला शालिनी त्याला काही सूचना देताना म्हणत असते की हे बघ सोमा, हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. काही झालं तरी यावेळेला आपला डाव फसता कामा नये. काही झालं तरीही हे सगळं कोणालाही कळता कामा नये. सगळं व्यवस्थित काम केलं आहे ना. तेव्हा सोमा म्हणतो की हो मॅडम साहेब, अगदी तुम्ही सांगितलं आहे तसं अगदी केलेलं आहे. तेव्हा शालिनी म्हणते की फक्त तुझ्या माणसांना एकच सांग की काही करून अधिराजच्या हाताला लागू नका. अधिराजच्या हाताला लागलं तर सगळं संपलं. म्हणूनच या सगळ्या वेळेला डाव सांभाळून टाका, असं ती सांगते. तितक्यातच आता हे सगळं राजमा ऐकते आणि ती म्हणते की म्हणजे ही मॅडम नक्कीच काहीतरी करत आहे. नित्याच्या जीवाला धोका तर नाही ना, असा विचार तिच्या डोक्यामध्ये आता यायला लागतो. त्यानंतर आता नित्या ही साडी नेसून येते आणि ती पुढच्या तयारीला लागलेली असते. तेवढ्यातच आता समोरून जी शालिनीने पाठवलेली माणसं असतात ती घरामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत असतात. दबका पावलाने ती हळूहळू कोणी बघत नाही हे पाहून आतमध्ये येतात आणि अधिराजच्या बेडरूमकडे ते दोघेही गोणीवर चढून बघत असतात की नेमकी नित्या इथे आहे का. तेव्हा नित्या नेमकी तिथे तयारी करत असते आणि ते म्हणतात की हो ती इथेच आहे. आणि हळूहळू दोघेजणही रूममध्ये आता यायला लागतात. तितक्यातच आता अधिराज दरवाजा वाजवतो आणि म्हणतो की हो नित्या मॅडम, झालं आहे का तुमचं? सगळेजण बाहेर तुमची वाट बघायलेत. तेव्हा नित्या म्हणते की आले, मला 2च मिनटं दे, मी लगेच येते. तेव्हा अधिराज बाहेर येतो आणि जाऊन सांगतो की येत आहेत, नित्या मॅडम यायला लागल्यात, 2च मिनटं आहेत. तेव्हा मग विमल म्हणते की होय त्यांना त्यांची काय आहे ती तयारी व्यवस्थित करून घेऊन दे. कसं आहे ना, आपण इतक्या सगळ्या संकटांनंतर जातोय तर सगळं त्यांच्या मनाप्रमाणेच होऊ दे, असं ती म्हणत असते. आणि हे ऐकल्यावर सगळ्यांना आनंद होतो. नंतर सावरी म्हणते की दाद्या, अरे सारखं त्यांच्या मागे जाऊ नकोस ना. तुला कळतंय की नाही, त्यांना तयारी करायची आहे, त्यांना व्यवस्थित अशी तयारी करू दे. आणि कसं आहे ना, आयडियाने पण तात्यांना तर असं सुरुवातीला चढलं असेल, म्हणूनच तर ती म्हणते की त्यांच्या मनासारखा वेळ घेऊ दे. तेव्हा विमल म्हणते की अगं सावरे, तू तर ना आता जास्तच बोलायला लागली. तेव्हा अधिराज म्हणतो की हो आयडे, आता मात्र सावरी जे काही बोलली ते अगदी खरं बोलली हा. तेव्हा असं म्हणून सगळेजण हसत असतात आणि घरात हसण्या खेळण्याचं वातावरण असतं. सावरी म्हणते की दाद्या, आता कशाला हसायला आहेस तू? तेव्हा तो म्हणतो की सावरे, तुझं लग्न झालं की तू पण तर अशीच करणार आहेस, म्हणूनच तर आयडेला अशी बोलून दाखवतेस ना. तेव्हा ती म्हणते की दाद्या, झालं का? आता तुझी गाडी माझ्यावर घसरली का? आता माझ्या लग्नापर्यंत जाऊन पोचलास की तू? असं म्हटल्यावर आता सगळेजण हसायला लागतात आणि अम्माला त्यांच्या घराचं वातावरण खूपच आवडतं. तितक्यात विमल म्हणते की दोघांनीही गप्पा बसा, तुमची भांडणं बंद करा, असं म्हणून ती त्यांच्यावर आता बाटलीच मारणार असते. तितक्यात शालिनीला सोमा फोन करतो की मॅडम साहेब, जी माणसं आहेत ती आता नित्याकडे चाललेली आहेत. तेव्हा ती म्हणते की नीट काम करायला सांग. राजमाने तर हे सगळं ऐकलेलं असतं. ती म्हणते की शालिनी मॅडम, नेमकं काय चाललंय तुमच्या मनामध्ये? तुम्ही नित्यावर काही संकट आणलंय का, किंवा नित्याच्या विरोधात काही प्लॅनिंग केलंय का? तेव्हा शालिनी म्हणते की कुठे
कुठे मी तर काहीच केलेलं नाही. तितक्यातच आता नियती जे घडवते ते घडेल असं म्हटल्यावर आश्रय येतो आणि म्हणतो की बरोबर आहे अगदी तुझं. नियतीचे घडवत असते ते आपण बघायचे असते. पण जर माणूस त्याच्यामध्ये काहीतरी दगड टाकायला गेला तर मग मात्र माणसाचं काही खरं नसतं असं तो बोलून दाखवतो. त्याच वेळेला आता राजमा समोरच उभी असते आणि ते सगळं ऐकत असते. तिला काही कळून द्यायचं नाही म्हणून मग शालिनी म्हणते की राजमा जरा बाजूला जा असं ती तिला खुणावते. नंतर राजमा निघून गेल्यावर ती म्हणते की थांब. तेव्हा आश्रय म्हणतो की मी तुला सांगितलं होतं की त्या नित्याला मारण्याचा प्रयत्न करू नकोस, तरीही तू काही थांबली नाहीस. तू तुझे प्रयत्न चालूच ठेवलेस. तुला मी सांगितलं होतं की काही करून त्या नित्याला मारण्याच्या फंदात तू पडू नको. तुझाच विनाश होईल, पण तू मात्र ऐकले नाहीस. शेवटी तुला जे काही करायचं आहे तो उतावीळपणा तू करून मोकळी होतेस ना. तेव्हा शालिनी म्हणते की काय झालं आहे. तेव्हा तो म्हणतो की तू जे काही करतेस ते मला कळायला मार्ग लागेल असं वाटतंय का तुला? तुला काय वाटतं की त्या माणसांना पाठवून तू तिला संपवू शकतेस? नाही, असं कधीच होऊ शकत नाही. त्या दिवशी पण तू तेच केलंस आणि आत्ताही तू तेच केलंस. तुला कळतंय का? अगं, ते अधिराज आणि तिला काही होऊ शकत नाही. म्हणूनच मी तुला सांगितलं की व्यवस्थित हे सगळं पूर्ण कर आणि तिला मारण्याचा विचार करू नको. जर तू तिला मारायला गेलीस तर मला तुझी दशा दिसते की तूच संकटात येतील आणि तूच यावेळेला काहीतरी होईल आणि तुझा 3 महिन्यांवर जो मृत्यू होता ना तो अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपेल. म्हणूनच म्हणतोय की नित्याच्या मागे लागण्यास सोडून दे आणि तो अधिराज तिच्या जोडीने असताना तू काहीही करू शकत नाही. तिचा आता मृत्यू करण्याचा विचारही करू नकोस. तेव्हा मग शालिनी म्हणते की असं का बोलत आहेस तू? तेव्हा तो म्हणतो की जे खरं आहे तेच तुला मी बोलतोय. तुला मी सांगण्याचा प्रयत्न केला. गौरीचा मृत्यू हा शालिनीच्या हातून लिहिला होता, मात्र नित्याचा मृत्यू हा तुझ्या हातून लिहिलेला नाही. हे मी तुला कितीतरी वेळेस स्पष्ट समजावून सांगितलं. पण तरीही तुला जर विषाची परीक्षा घ्यायचीच असेल तर तू घेऊ शकतेस. कारण जर तू तिला मारण्याचा प्रयत्न केला तर तो मृत्यू तुझ्या दिशेने वेगाने धावत येणार, एवढे लक्षात ठेव. आता हे ऐकल्यावर शालिनी घाबरते आणि ती पटकन काहीतरी मार्ग निवडते. नंतर नित्य आता तयार होऊन तयारच झालेली असते. तेवढ्यात ती 2 माणसं, शालिनीची माणसं ही खिडकीतून आतमध्ये प्रवेश करतात आणि नित्याकडे जातात आणि नित्याच्या बाजूने जाऊन दोघेही उभे राहतात आणि नित्या खिडकीतून त्यांना बघते आणि ती खूपच घाबरते. नित्या काही आरडाओरड करण्याच्या आतच ती माणसं रुमाल घेतात आणि नित्याला तो गुंगीचा वास देऊन तिला बेशुद्ध करून टाकतात. आणि त्यानंतर मग आता अधिराज म्हणतो की काय झालं असेल. अधिराज आता घड्याळ बघतो. सगळेजण ताटकळलेली असतात. अधिराज म्हणतो की 2 मिनिटं बोलून मॅडमला चांगला अर्धा तास झालाय की, पण ते अजून कसे आले नाहीत, मी जाऊन बघतो. तेव्हा लगेच शालिनी ही सोमाला फोन करते आणि म्हणते की सोमा, ती माणसे कुठे आहेत? तेव्हा मग तो म्हणतो की ती माणसं आतमध्ये त्यांचं काम करतायत. तेव्हा शालिनी म्हणते की त्यांना पटकन बोलावून घे आणि आपला प्लॅन कॅन्सल कर. तेव्हा सोमा म्हणतो की मॅडम साहेब काय झालं? प्लॅन तर अगदी सगळा व्यवस्थित होतच होता ना. तेव्हा शालिनी म्हणते की मी जेवढं सांगते तेवढं कर, त्या नित्याला सोडायला सांग. सोडा तिला, कळतंय ना मी काय म्हणते ते. तेव्हा सोमनाथ म्हणतो की ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं चालेल, मी त्यांना परत बोलावून घेतो. असं म्हणून आता सोमनाथ हा त्याच्या माणसांना परत बोलवायला बघतो आणि तो म्हणतो की नेमकं या मॅडमचं काय झालं. आणि इथे अधिराज म्हणतो की नाही, मला जाऊन बघितलं पाहिजे, नित्या मॅडमला इतका वेळ कसा काय लागतोय. म्हणूनच तो बघण्यासाठी म्हणून तिकडे जातो आणि इथे नित्या ही तिथेच असते. अधिराज हा बाहेरून आवाज देत होतो. ती गुंड घाबरतात आणि नित्याला तिथेच तसं ठेवतात. अधिराज दरवाजा वाजवतो, मॅडम उघडा उघडा, आणि तो जोरात धक्का देतो आणि समोर बघतो तर तिथे नित्या पडलेली असते. तो खूपच घाबरतो. तो म्हणतो की नित्या मॅडम, आणि त्याच्या आवाजाने सगळेजण धावत धावत येतात. विमल म्हणते की काय झालं नित्या मॅडमला? राजा इतका जोरात का ओरडला? आणि सगळेजण त्यांच्या दिशेने धावत जातात. पाहुणी मात्र तिथेच बसते, ती कुठेही जात नाही. नंतर आता अधिराज तिला बेडवर ठेवतो आणि म्हणतो की नित्या मॅडम काय झालं तुम्हाला? काय झालं यांना? असं म्हणून विमल आणि बाकीचे सगळे घाबरलेले असतात. तेवढ्यात आता नित्याला ती म्हणते की एक काम करा, तिला तोंडावर जरा पाणी शिंपडा. म्हणून अधिराज पाणी घेतो आणि ते नित्याच्या तोंडावर आता तो शिंपडतो. त्याच वेळेला नित्याला शुद्ध येते. अम्मा म्हणते की बघा बघा, तिला शुद्ध येत असते की. तेव्हा अधिराज म्हणतो की नित्या मॅडम तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा ती पटकन दचकून उठते आणि सगळे घाबरतात. तेव्हा अधिराज विचारतो की नेमकं काय झालं होतं तुम्हाला? तुम्ही अशा का पडल्या होतात? अगोदर तर मला म्हणालात की मी तयारी करते. तेव्हा नित्या म्हणते की ते काही झालं असेल, मला जरा पित्ताचा त्रास झाला असेल. अधिराज म्हणतो की तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही का? तेव्हा ती म्हणते की नाही, खाल्लंय मी. मग नित्याला विमल म्हणते की बरं मॅडम, तुम्हाला नीट वाटत नाही आहे ना, तर मग आपण नको जाऊया, आजचं कॅन्सल करूया. तेव्हा ती म्हणते की नाही आपण जाऊया.
अधिराज म्हणतो की मॅडम तुम्हाला अगोदरच ॲसिडिटी वाटत आहे आणि मग तेव्हा ती म्हणते की नको, आपण आज ठरलं आहे ना तर नक्की देवदर्शनाला जाऊया. आणि त्यानंतर सगळेजण जातात. अधिराज ह्या तात्यांना गाडी इकडेच बोलवायला सांगतो आणि मग अम्मा ही त्याच्या बाजूला बसते आणि म्हणते की मला माहीत असतंय हे ॲसिडिटी वगैरे असं काही नसतंय, तू खोटं बोलली असते बरोबर ना. तेव्हा नित्या म्हणते की हो, तू मला बरोबर ओळखलंस, हा सगळा शालिनीचा डाव होता, तिने माणसं पाठवली होती, पण देवी माझ्या बाजूने नक्कीच आहे असं ती म्हणायला लागते. आणि त्यानंतर आता सगळेजण राजावाडीच्या देवीचे दर्शन घेऊन बाहेर पडलेले असतात. आणि बाहेर पडत असताना अम्मा म्हणते की अजून किती चालायचं असतंय की. तेव्हा ती म्हणते की अगं अम्मा, आपण ना गाडी तिकडे आपली लांब लावली आहे म्हणून आपल्याला चालत जावं लागते. तेव्हा नित्या आणि विमल दोघीजणही मागून येतात. आणि मग आता अम्मा म्हणते की काय गं पोरी, तुझं तुझ्या मनाप्रमाणे दर्शन तर झालं आहे ना. तेव्हा ती म्हणते की हो, दर्शन तर झालं आहे. अम्मा म्हणते की देवी तुला चांगलाच आशीर्वाद देईल बघ. पण मात्र नित्या म्हणते की माझ्या मनात ना काहीतरी जरा वेगळंच लागले. जरा ना देवीचं दर्शन घेत होती तेव्हा माझ्या मनात जराशी धाकधूक होत होती, काहीतरी थोडंसं चुकीचं आणि वाईट घडणार आहे असं माझ्या मनाला वाटत होतं. तेव्हा मग तात्या म्हणतात की नाही नाही, असं काही होणार नाही, आता देवीचं दर्शन घेतलं आहे ना सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा अधिराज म्हणतो की ओ मॅडम, आता सगळं तर नीट झालं आहे आपलं, मग कशाला काळजी करत आहात तुम्ही. त्यात नित्य विमलला म्हणते की नाही, देवीच्या इथे मला असं वाटत होतं की मला काहीतरी असे चुकीचे संकेत मिळत आहेत. हे ऐकल्यावर विमलला धक्का बसतो. तेव्हा अधिराज म्हणतो की मॅडम, असा कसलाही चुकीचा विचार करू नका, असं काही घडणार नाही. तात्या म्हणतात की शेवटी काय, सासूचं वारं सुनेला लागलं, बाकी काय नाही. असं म्हटल्यावर विमल म्हणते की नाही हो, असं काय नाही बरं का. आणि असं म्हणून सगळेजण आता हसत असतात. नंतर दर्शन व्यवस्थित झालं म्हणून सगळे घरी निघायला लागतात. तेवढ्यातच नित्याच्या हातामध्ये ताट असतं. एक बाई फोनवर बोलत बोलत जात असते आणि तिचा धक्का नित्याला लागतो आणि तिच्या हातातलं देवीचं ताट हे खाली पडतं. आणि ते ताट खाली पडतं म्हणून नित्या पटकन ते ताट उचलण्यासाठी म्हणून खाली वागते आणि ती खूपच घाबरते. ती म्हणते की परत मला काहीतरी संकेत मिळाला, काही चुकीचं तर नाही ना घडणार. तर आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की अधिराज येतो त्याच वेळेला आता लाईट्स केलेले असतात. नित्याला काहीतरी गॅसचा वास येतो म्हणूनच ती पुढे येते आणि तिथे सिलेंडरच्या इथे गॅसचा पाईप हा काढून टाकलेला असतो. ती म्हणते की हा पाईप इथे उघडा कसा आणि हा सगळा वास कसला नेमका पसरला आहे. आणि तेवढ्यात अधिराज म्हणतो की ती माचीच पेटवतो. तेवढ्यात नित्या धावत जाते आणि म्हणते की अधिराज थांब. तर दुसऱ्या दिवशी नित्या ही पाहुणीच्या जोरात कानाखाली वाजवते आणि म्हणते की तुला काय वाटलं, तू काय करशील आणि मला समजणार नाही. माझ्यापर्यंत आजबरोबर जे काही वाईट वागत होतीस ते ठीक होतं, पण आता की माझ्या कुटुंबावर उठलीस, माझ्या कुटुंबाच्या जीवावर तू उठलीस, तर याद राख मी तुझं काय करीन ते. लक्षात ठेव, माझ्याशी वाईट घ्यायचं नाही. माझ्या कुटुंबाला काय केलंस तर तुला मी सोडणार नाही. चल निघ, असं म्हणून ती तिला जायला सांगते. तर आता पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब